जय जय शंकर नमामि शंकर, जय शिव शंकर नमामि शंकर, परम ईश्वरा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। भूजल पालक तेज विधायक मोक्षदायका श्री स्वामी समर्थ, मोक्षदायका श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ। हॅलो हॅलो, श्री स्वामी समर्थ ताई। हा जय शंकर ताई, बोला ना। जय शंकर महाराज। ताई मला तुमचं नाव कळेल का? हा, मी सौ कविता संजय भस्मे सोलापूरहून बोलतेय। अच्छा, हा, मी ओंकारनाथ भस्मे यांची नातसून। अरे वा, किती छान। म्हणजे शंकर महाराजांचे परमशिष्य ओंकारनाथ भस्मे यांची हो तुम्ही हो हो, नातसून आहात। खरंय अहो खरंय भाग्य खरंय। माझे की मला तुमच्याशी बोलता येते ताई। तुम्ही मला बोलताय खरं, पण मी स्वतःलाही एवढी भाग्यवान समजते की मी ह्या घरची खरंच नातसून झालीये। हो ना? हे माझं गेल्या जन्मीचे काहीतरी पूर्वसंचित असल्याशिवाय आणि माझं काहीतरी भाग्य असल्याशिवाय मी ह्या इतक्या मोठ्या घरातली नातसून आज मी झालीये। मला ह्याच्याबद्दल खरंच प्राऊड फील होतो। खूप आनंद होतोय, खरे खरे हो ताई। कारण आपण शंकर गीतेत जे कोणी शंकर महाराजांचे अंतरंग शिष्य परम शिष्य म्हणून ज्यांची नावं आपण वाचतो ऐकतो त्यांच्याबद्दल, हो 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 त्यापैकीच एक ओंकारनाथ भस्मे काका होते। मला हो हो. त्यांच्याबद्दल तुम्हाला जे काही माहिती आहे ते आपल्या स्वामी सेवेकऱ्यांसाठी सांगा ना। ताई मी खरं सांगू का, म्हणजे काकांबद्दल म्हणजे कसं झालं, आम्ही थोडंसं जैन धर्मीय आहोत। बरं, मग आमच्याकडे इतकं असं दुसऱ्या कुठल्या देवांबद्दल एवढं काही नाहीये। हो तरी ना. पण काकांनी आमच्या देव्हाऱ्यावर तुळजाभवानीची मूर्ती ठेवली। आणखीन काकांचा स्वभाव सांगायचा म्हणलं तर इतका कडक होता ना, कुणी हं. काकांना प्रतिप्रश्न काहीच करत नव्हते। अरे काका बापरे! कितीतरी देव आता काकांनी देव्हाऱ्यावर बसवलेली आहेत, पण हं, कुणीही हं, त्यांना हं. प्रतिप्रश्न केलेला नव्हता। बरोबर. आणखीन परत कसं झालं, आम्ही थोडंसं जैन धर्मी असल्यामुळं की एकदा माणूस संसारातून गेला की नाही, मग त्यांना आम्ही पुन्हा संसारात बोलवत नाही। म्हणजे त्यांच्या गतीला कुठंतरी ते स्पीड ब्रेक लागल्यासारखं होतो। म्हणून बरं, बरं. पुन्हा त्याला संसारात बोलवायचं नाही, आमचा हे एक उद्देश असल्यामुळं कसं झालं होतं, काका गेल्यानंतर आम्हीही घरात काकांचा फोटो वगैरे असं काही लावलेलं नव्हतं त्यावेळेला। हं. मग नंतर एक दोनदा असं झालं की अ, समोर आमच्या मोगले म्हणून आहेत, तर ते मोगले एक दोनदा म्हणाले की नाही हो, थोडंसं फोटो तरी ठेवा तुम्ही घरात म्हणून। मग आम्ही बरोबर. वर्धमान नगरला असताना काकांचा फोटो आम्ही देव्हाऱ्यावर ठेवला होता। हं, हं, हं. आणखीन आम्हाला माहित नाही काय झालेलं होतं की वर्धमान नगरमध्ये थोडेसे आम्हाला प्रॉब्लेम्स येत होते। बरं. तेव्हा आम्ही ते वास्तुशास्त्रवाल्याला बोलवायचो। हं, मग हं. ते आल्यानंतर देव्हारा पाहिल्यावर म्हणायचे की हे कोण आहे? मग आमच्या सासूबाई म्हणायचे की हे आमचे सासरे आहेत। तर नाही अच्छा. म्हणले, गेलेल्या माणसाचा तुम्ही देवघरात फोटो कसा ठेवता? तर बरोबर. तुम्ही तो फोटो काढा वगैरे असं झालं। हं, मग हं, हं. नंतर 2 वर्षातच माझ्या सासूबाईंना काही बीपी नाही, शुगर नाही, काही नाही. अचानक पॅरालिसिस झालेला। अरे मग बापरे! पॅरालिसिस झाल्यानंतर मग आम्ही परत असा विचार केला की आपण हे घर सोडूयात म्हणून। हं, हं, मग हं. आम्ही ते घर सोडलो। मग बरं. आमच्या डोक्यात असं फिट होतं हं, की हं. गेलेल्या माणसाचा फोटो देवघरात ठेवायचा नाही। म्हणून मग बरोबर. आम्ही तो फोटो इकडे जेव्हा दुसरीकडे सम्राट चौकात हरिपदम सोसायटीमध्ये आम्ही शिफ्ट झाल्यानंतर तो हं. फोटो आम्ही देवघरात ठेवलाच नाही आणि तो कुठंच ठेवला नाही। तर बरोबर. माझा मुलगा LKGला होता। हं. तर तो सारखं एकच म्हणायचा की ओंकारी काकांचा फोटो का नाही ठेवत? ओंकारी काकांचा फोटो का नाही अच्छा. ठेवत? म्हणजे मग त्याचे ते पंजोबा आहेत. त्याचे पणजोबा. मग बरं. मी विचार करायचे, ह्याला एवढ्या लहान वयात ओंकारी काका कसं काय माहीत झाले? हो ना. आणखीन त्याला फक्त ते फोटोबद्दल वगैरे एवढं माहीत होतं. हं, आणखीन हं, हं. आमच्या मागे, घराच्या मागे सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराजांचं मंदिर आहे. बरं. तर महाराजांची जी मूर्ती आहे प्रभाकर स्वामी महाराजांची, हं. तसाच फेटा वगैरे आहे ओंकारी काकांसारखा. हो, हो, हो. तर ते आणि मी असं पण ऐकलंय किंवा वाचलंय, की ओंकारनाथ भस्मे काकांमुळेच शंकर महाराज सुद्धा फेटा
परिधान करू घालायला. लागले. येस हो येस. ना? हो हो. ते शंकर गीतेमध्ये आहे. करेक्ट. कारण जेव्हा काका ह्याला गेले होते महाराजांच्या दर्शनाला, तेव्हा मनात काकांनी विचार केला होता म्हणे, की तुझी पण म्हणजे माझी आठवण तुम्हाला येते का? मग म्हणजे हे सर्व शंकर गीतामध्ये आहे बरं का. बरोबर. मग तेव्हा महाराजांनी म्हणले, की बघ आता तुझी आठवण मी कसं ठेवतो बघ. म्हणून मग तेव्हापासून महाराजांना काकांसारखा फेटा तेव्हापासून बांधण्यात आला म्हणे. अच्छा, आपल्या धनकवडीच्या समाधी येस मंदिरामध्ये. येस. हां. किती छान. म्हणजे एखाद्या आणि शिष्याचा सुद्धा हा केवढा मोठा गौरव आहे, की गुरु त्याच्यासाठी त्याच्या आवडीची गोष्ट परिधान करतोय. हो हो. म्हणजे वाह! तेवढ्या जवळ होतेच काका त्यांच्या. हो ना? मग नंतर कसं झालं 2021 साली हं. 2021 साली आम्हाला थोडेसे बरेचसे प्रॉब्लेम्स यायला चालू झाले. अच्छा. मग 13 हं. जून संध्याकाळच्या वेळेला 2 व्यक्ती आमच्या दुकानात आले. बरं. त्यांची बॉडी लँग्वेज, बोलण्याची स्टाईल वगैरे इतर माणसांपेक्षा खूप वेगळी, की अच्छा. आम्ही बघत बसलो तर बघतच बसायचं. इतकं ते त्यांच्यातलं वेगळेपण आम्हाला लक्षात आलं. हं, हं, मग हं. 13 जूनला संध्याकाळी ही 2 माणसं आली. आणखीन बरं. म्हणले, "काय टेन्शनमध्ये दिसतात?" आम्ही म्हणलो, "हो," म्हणलं, "आहोत थोडंसं टेन्शनमध्ये." अच्छा. तर म्हणले, "हे भस्मेंचं दुकान ना?" हं, "हां," हं, हं. म्हणलं. तर म्हणले, की "भस्मेंचं दुकान असून इथं कुठं शंकर महाराजांचा फोटो नाही, भस्मे काकांचा फोटो नाही." मग हां, तेव्हा हां. आम्ही काय म्हणलं, की थोडंसं आमच्या धर्मात असं आहे, की गेलेल्या माणसाला आम्ही परत बोलवत नाही. हं, तर हं, ते हं. असे कडाडले ना दोघं. म्हणले, तुमचा धर्म जाऊ दे तिकडे. हो. ते राहू दे सगळं तिकडं." म्हणले, अच्छा. "आम्ही परत आल्यानंतर आम्हाला इथं काकांचा आणि महाराजांचा फोटो दिसला पाहिजे." कमाल आहे ना? म्हणजे हां. तुमची ओळख नसताना सुद्धा नाही, ते नाही. काहीच ओळख नाही हां. आमची. आम्ही स्वतःही खूप अचंबित झालो ह्या गोष्टीला, हं, हं, की हं, हं. असे कोणीतरी येऊन आपल्याला असं सांगून गेले. मग हं. आम्ही एवढं पण विचारलं, की आम्हाला काकांबद्दल काहीच माहीत नाही आणि काकांनी घरी हं. काहीही म्हणजे तिळभर सुद्धा सांगितलेलं नव्हतं, अच्छा, की शंकर मी स्वतः महाराजांबद्दल. महाराजांचं भक्त आहे किंवा असं हे आहेत. हं, हं, हं. माझ्या डोक्यावर त्यांच्या पादुका आहेत. हो, हे हो, हो. काहीही त्याच्याबद्दल पण सांगा हो ताई, म्हणजे कळेल हो, हो. सेवेकऱ्यांना. हो, सांगते ना. हे हे होऊ द्या अगोदर. बरं, बरं. दुकानाचं झालं पूर्ण, की ते सांगते तुम्हाला ओके. लगेच. हां, हां. मग ते येऊन सांगून गेल्यानंतर मग हं. आम्ही दोघं विचार केलो, की बाबा आता हे कुठं म्हणजे कुणाला विचारायचं एवढं सगळं. हो ना, मग बरोबर आहे. आम्ही सगळ्यांना विचारले केल्यानंतर असं कळालं, की विजापूर रोडला रुपनर काका म्हणून आहेत. तर हं. ते काकांचे, भस्मे काकांचे अनुग्रहित शिष्य आहेत. बरं. तर तिथं तुम्ही त्यांच्याबद्दल विचारून या बोलले. हं, हं, तर हं. मग आम्ही 14 जूनला जायचा प्रयत्न केला. आम्हाला जमलं नाही. 15 बरं. जूनलाही जमले नाही. 3 दिवस आम्ही सतत प्रयत्न केला तिथे जायचा. हं, हं, हं. एकतर घर तर सापडलं नाही. पहिल्यांदा फिरून आलो, घर नाही मिळालं. दुसऱ्यांदा हं, आम्हाला हं, हं. दुकानात गर्दी असल्यामुळं नाही मिळालं. मग बरं. 17 जून 2021 वार गुरुवार. त्या अच्छा. दिवशी हां, हां. आम्ही दुपारी 12:30 वाजता दोघांनीही हं, हं. मुलाला म्हणले, की माझा मुलगा पण खूप लहान असं दुकान सांभाळण्यासारखा नव्हता. तरीही बरोबर. आम्ही त्याला दुकानात बसवलं. हो, हो. आणखीन त्याला म्हटलं, "तू इथं फक्त बस, आम्ही जाऊन येतो." हं, हं, हं. अर्ध्या तास 1 तासात खूप झालं, आम्ही येऊ म्हणून सांगून गेलो. हं, हं, आम्ही हं. 12:30ला रुपनर काकांच्या घरी गेलो. काका बरं. तर आम्हाला दोघांना बघून म्हणजे चकितच झाले. म्हणले, हं, हं. "साक्षात माझ्या गुरूंच्या घरचे आज माझ्या हां. घरी आले. हो ना? तुम्ही तर माझ्या गुरु घराण्यातले आहात" म्हणले. हां, हां, आम्ही हां. पाया पडल्यावर आमच्याकडून पाया पडून त्यावेळेस त्यांनी घेतले नाही. "नाही अच्छा. थांबा" म्हणले, "तुम्ही माझ्या गुरु घराण्यातले आहात. हं. पहिल्यांदा आपली भेट झालीये. कसं झालं? बरोबर. काय झालं?" त्यांनी विचारलं. हं, हं. जेव्हा त्यांना ह्या सगळ्या गोष्टी सांगितलो ना, हं, हं. तेव्हा म्हणले, "13 जूनला जे तुमच्याकडे 2 व्यक्ती आलते ना, ते काका आणि बाबाच आलेले होते." म्हणले. अरे शंकर बापरे! महाराजांचेच आले आणि त्यांनीच तुम्हाला हा मार्ग दाखवलेला आहे. तर हं. तुम्ही आता त्यांनी मार्ग दाखवले, तर ह्या मार्गावर तुम्ही चालणं गरजेचं आहे. बरोबर, बरोबर. तर तुम्हाला सांगते 12:30च्या दरम्यान आम्ही त्यांच्या घरी गेलेले. हं, हं, हं. भस्मे काकांचे एक-एक किस्से इतके हो? ऐकले, की अक्षरशः डोळ्यातनं पाणी यायला लागलं. आई गं! मग घरी अक्षरशः आम्ही दुकानात लगेच गेलो. म्हणलं, "काका आमचं खरंच चुकलं." काकांच्या हं. फोटोसमोर आम्ही नाक घासलो. मग अच्छा. फोटो आम्ही काकांचा दुकानात घेऊन गेलो. हं. आणखीन दुसऱ्या दिवशी 18 जून वार शुक्रवार दुर्गाष्टमी होती. वाह! मग रुपनारे काकांचे ते मुलगी आणि जावई त्या दीदी आणि ते भैय्या म्हणाले, की हं, "आम्ही हं. दर दुर्गाष्टमीला जात असतो हं. धनकवडीला, तर बरं. तुम्ही पण चला." पण हं, हं. त्यावेळेस कोरोनाचा कालावधी असल्यामुळं आम्हाला आत दर्शन काही मिळालं नाही. पण बरोबर. बाहेर दर्शन वगैरे घेतलं. आणखीन भस्मेंच्या घरचं म्हणल्यावर तर इतकं आम्हाला हं, 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 हं. की आम्ही विचारही करू शकत नाही, की इतकं त्या लोकांनी इतका आदर आमचा केला. हं, हं, तर हं. साक्षात शंकर महाराजांना दिलेला पुरणपोळीच्या ताटाचं नैवेद्य मला हं. दिले.
वा, आम्हाला खायला. आणखीन त्या दिवशीच माझा वाढदिवस होता. किती ते छान. त्यांना कळालं, तर त्यांनी मला शंकर बाबांची इतकी सुंदर मूर्ती आहे, फोटो मला त्यांनी दिलं. मी लगेच त्याचं दुसऱ्या दिवशी लगेच सकाळी दुकानामध्ये काका आणि बाबा माझ्या दुकानात 19 जून रोजी विराजमान झालेले आहेत. वा वा वा, तुमचा आनंद पण अगदी ओसंडून खूप वाहतोय. खूप आम्हाला अक्षरशः अंगाला माझ्या काटे यायला लागलेत. हो ना. तेव्हापासून मला खरंच खूप थोडेफार अडचणी होत्या. इतक्या माझ्या अडचणी दूर झाल्या. आज माझं इतकं सदन म्हणजे खूप काकांच्या आणि बाबांच्या आशीर्वादानं इतकं मला भरभरून मिळालेलं आहे आज. हो ना. नाही, खूप आणि योग पण किती छान आहे बघा ना, गुरुवार, दुसऱ्या दिवशी शुक्रवार आणि अष्टमी. अष्टमी विशेष आहे. माझा वाढदिवस आणि वाढदिवस. हा दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल त्या अगदी दिवशी. अगदी खरंय हो ताई. मग तुम्ही ओंकारनाथ भस्मे काकांना पाहिलेलं होतं म्हणजे ते असताना? म्हणजे खरं सांगू माझं आहे लव्ह मॅरेज. बरं बरं. मग काकांचं आमचं घर समोरच होतं. मग काकांना संध्याकाळी जेवल्यानंतर एखादी फेरफटका जेव्हा मारायचे ना, माझी नणंद तेव्हा त्यांना घेऊन जायची. तर माझ्या घरासमोर जाताना मग काका काय म्हणायचे नंदेला, बोलो तुझ्या पण मैत्रिणीला माझा हात धरती इकडचा, बोलो तुझ्या मैत्रिणीला. मग मला गुड्डा म्हणायची ती, मग ती हात म्हणायची गुड्डा ये ग म्हणून. मग काकांचा एका साईडला मी, एका साईडला माझी नणंद, असं घेऊन आम्ही असं जाऊन काकांसोबत गप्पा मारत वगैरे जायची. मग अशा पद्धतीनं काकांची अशी सेवा झालेली. बाकीचं मला तर त्यावेळेस काहीच माहित नव्हतं. बरोबर बरोबर. आणि मला आज त्या घराची सूर होणं, एवढं मला आज काका उभा करणं, ह्याच्यामध्ये पूर्ण काकांचंच नियोजन आहे. हो ना. पूर्ण काकांचं कमाल नियोजन कमाल. आहे. म्हणजे जसं शंकर गीता जेव्हा लिहायची का असं अघोरांनी विचारलं तेव्हा त्यांना 12 वर्ष थांबावं लागलं, तसं तुमच्या बाबतीत पण म्हणजे शंकर महाराज आणि भस्मे काकांचा फोटो घरी येणं किंवा हे कार्य होणं याच्यासाठी पण तुम्हाला वाट पाहावी लागली. मला लग्नानंतर 21 वर्ष थांबावी लागली बघा ना. आणि काका गेल्यानंतर 23 वर्ष थांबावं लागलं. बापरे, पण तुम्ही खरंच भाग्यवान आहात. तुम्हाला म्हणजे काका स्वतः हयात असताना त्यांची सेवा करता आली किंवा त्यांचा सहवास मिळाला. मला काकांचा सहवास मिळाला, काकांना स्पर्श करण्याची काय म्हणतात एक प्रकारची संधी मला मिळाली. खरे खरे. नाही, आणि प्रत्यक्ष स्वतःला खूप भाग्यवान. नाही, खरंच आहात. तुमचं कुटुंबच आहे आणि विशेष म्हणजे तुमच्या मुलाला का असं वाटावं की आपल्या पंजोबांबद्दल, ते पण कमाल. इतकं वेळ आहे. आणखीन मी म्हणजे अगोदरचे जेव्हा काका होते मी तेवढ्याच मला आठवत नाहीत. मला काकांचे उतार वयातले मला काका आठवतात. पण ज्या त्या वयात म्हणजे जे आता जे कोणी पाहिलेले असतील ना, तर ते आले सिद्धांतला पाहिजे. म्हणजे माझ्या मुलाचं नाव सिद्धांत आहे. त्याला पाहिल्यानंतर असं म्हणतात की काकांमध्ये आणि तुमच्या मुलामध्ये थोडंफार साम्य आहे. अरे वा, किती छान. त्याचे डोळे, त्याचं बघणं, त्याचं बोलणं, हे थोडंफार काकांमध्ये मिळतं जुळतं. वा वा, कमाल आहे. मग तो पण सेवा करतो तुमचा मुलगा? खूप खूप. मी 1% नाही. त्याचं रोज रोज सकाळी उठून शंकर महाराजांचा गणपतीचा अभिषेक करणे, ओंकारी काकांचं पूर्ण फोटो स्वतः त्यानं पूजा करतो. रोज एक शंकर गीता वाचतो आणि काकांची आरती मी स्वतः लिहिलेली एक आरती आहे काकांची. वा वा वा. ती आरती तो रोज स्वतः म्हणतो. किती सुंदर. हा, खूप छान. आता परवा 23 तारखेला 23 जूनला म्हणजे माझी नणंद येऊन गेली, म्हणजे जी खूप सेवा केलेली आहे काकांची. तर मला म्हणली भाभी एवढ्या वर्षानंतर आज मला काकांच्या फोटोमध्ये इतका सजीवपणा दिसायला लागला आहे की असं काका फोटोत बसून बघायला लागलेले आहेत आपल्याकडे, प्रत्यक्ष असे काका दिसायला. हो हो, खूपच कमाल आहे बाबा. किती छान. हा आनंद कशातही काय म्हणूयात त्याची आपण मोजदादच करू शकत नाही, मोजमापच नाही करू शकत. आणखी कसं झालं, काकांचा मग 24वा जेव्हा काकांची पुण्यतिथी होती, आणखीन मला ह्या मार्गामध्ये अजून एक महान व्यक्ती मिळाली, ती म्हणजे लेले काका पुण्याचे. लेले काका. बरं. यस, लेले काका. लेले काकांना त्यांचा अभ्यास तर खूप वेगळा आहे, खूप वेगळा. तर लेले काकांचा भस्मे काकांच्या पुण्यतिथीच्या 8 दिवस अगोदर मला फोन आला. मला फोन येऊन विचारले की अगं बाळा, आणि भस्मे काका आलते का बेटा स्वप्नात? मी म्हणलं नाही काका, नाही आले माझ्या स्वप्नात. ठीक आहे, ते तुझ्या स्वप्नात येतील आणि ते तुला काहीतरी सांगतील आणि ते सांगितल्यावर मला सांग. मी म्हणलं काका काय सांगतील सांगा ना. मला म्हणले मीच सगळं सांगू का? ऐकतील त्यांनी पण काय म्हणणार. मी म्हणले नाही, तरी पण तुम्ही मला सांगा. काकांनी मला 2 गोष्टी सांगितल्या. तर सेम भस्मे काकांनी त्या पद्धतीनं येऊनच मला स्वप्नात सांगितलं. हो. अरे बापरे. मी पहाटे
7:30-7:00ला सकाळी, म्हणजे मला पहाटे जाग आली. मी हम्म. म्हणलं एवढ्या सकाळी कसा काकांना फोन करावा. हो ना. मग मी सकाळी काकांना 7 वाजता फोन केलते, पण काका त्यावेळेस होते नर्मदेला. अच्छा. काकांचा किती वेळ तरी फोन लागला नाही. हम्म. मग नंतर ट्राय करून काकांचा नंतर फोन लागला. मग काकांना सांगितलं की काका तुम्ही म्हणल्याप्रमाणे भस्मे काका माझ्या स्वप्नात आलते आणि त्यांनी जे काही बोललं ते सांगितले. मग बरोबर. मला लेले काका काय म्हणले, मग बेटा आता असं करायचं की काकांची इच्छा आहे की त्यांची पुण्यतिथी त्यांच्या घरात स्वतःच्या हक्काच्या माणसाकडून तू करावी, अशी वा. काकांची इच्छा आहे. तर आता कमाल. 24व्या पुण्यतिथीपासून आपण आपल्या घरी करायची. अरे वा. त्याच्या अगोदर रुपनर काका करायचे. त्यांनी म्हणले का करणार, त्यांनी पण करू दे हो आणि ना, हो ना. आपण पण करायचं. खरंय खरंय. हा, कमाल आता आहे. तुझ्या घरात यायची इच्छा आहे त्यांच्या, तर हम्म. अजिबात मागं फिरायचं नाही. मी म्हणलं नाही, मीच त्यांच्या घरात राहते म्हणलं, त्यांची इच्छा काय माझ्या घरात, मीच त्यांच्या किती घरात छान राहते. विचार आहे तुमचे. तर कमाल. मग 24वी पुण्यतिथी मनी ध्यानी नसताना सुद्धा हम्म. अचानक 3 दिवसात सगळी तयारी केली. बरं. विजूदादा दादांकडून मी पहिली काकांची 24वी पुण्यतिथी केली. पेंटर मग 25 काकांचा मुलगा. हा, right? विजूदादा. हा, ते पण माझ्या एका बोलण्याला लगेच आले, म्हणले नाही हो, खूप मोठी सेवा तुम्ही करताय आणि त्याचं भाग्यही आम्हाला मिळतंय. हो ना. तर ते येऊन सुद्धा स्वतः कडलासकर काका सुद्धा आले होते. वा वा. त्यांनी येऊन पूर्ण पहिल्यांदा जेव्हा केली खूप छान झाली. नंतर 25वी, कारण काकांना पुरणपोळी खूप आवडायची. बरं. माझ्या सासूबाईंना नेहमी काय म्हणायचे, हम्म. चंदाबाई पुरण जास्त घाला बघा, आम्ही 3-4 दिवस पोळ्या खाणार आहे. अच्छा. चंदाबाई पुरण जास्त घाला बघा, आम्ही 3-4 दिवस पोळ्या खाणार आहे. हे मला आठवलं. मग मी काय विचार केला, काकांची 25वी आपण करतोय तर पुरणपोळीचंच जेवण करायचं. अरे वा. किती का लोक येईनात म्हणलं, पुरणपोळीच बापरे. घालायची यावेळेस. मग मग मी सगळं ऍक्च्युली माझं नियोजन होतं कार्यालय वगैरे घ्यायचं. आणखीन हा सगळा प्लॅन होता. बरोबर. पण 2 दिवस अगोदर काका आले स्वप्नात माझ्या, भस्मे काका. म्हणले 25वी करताय ना, घरातच करायची, वाटलं तर 25 माणसं बोलवून करा. कार्यालय घ्यायचं नाही, खाली हो ना. मंडप घालायचं नाही. हम्म. मी कधी फेमस यातली केलेली नाही. हो ना, अरे हो ना. बापरे म्हणलं. मग त्या कार्यालयवाल्याला भेटायला जायच्या अगोदरच सगळं जिथल्या तिथं थांबवलं. लेले काकांना मला लेले काका अगोदर म्हणलेच होते बरं का, हो ना. तुला भस्मे काका करू देत नाही का कार्यालयात, तुला भस्मे खरंय. काका कार्यालयात करू देत नाही का. अवडंबर असं माजवणं बोललं. वगैरे त्यांना मान्य नसेल ना, कारण हा, ते नाही, शंकर नाही. महाराजांनाच इतकं गुरु म्हणून महत्व देत असतील की त्यांना भक्त म्हणून किंवा सेवक म्हणून स्वतःची प्रसिद्धी नको हो, असेल. नको होती. काकांनी कधी स्वतःची प्रसिद्धी केलीच नाहीये. बरोबर. काकांनी कधी स्वतःचं पुस्तक सुद्धा नाही काढलं, हे सुद्धा ना. सांगते. आजकाल त्यांचे जे कोणी असतील ना, अगोदर स्वतःचं पुस्तक काढतात, पण त्यांना कोणाला म्हणजे असं म्हणतात की अगोदर शिष्याचं पुस्तक काढायचं, नंतर गुरुचं, अगोदर गुरुचं पुस्तक काढायचं, नंतर शिष्याचं, असं हे जे होतं ना, असा विचार कोणी केला नाही. अगोदर सगळे स्वतःच पुस्तक काढले. पण भस्मे काका म्हणले अगोदर माझ्या गुरुचंच पुस्तक करायचं. बघा ना, मग त्याच्यामुळेच आता शंकर गीता आली म्हणजे प्रत्यक्षात त्यामुळेच अवतरली. आली. आणखीन आज शंकर महाराज 7 समुद्रापार जे गेले ते फक्त भस्मे काकांच्या शंकर गीतेमुळेच गेलेले आहेत. हो ना, हो ना. आणि खरंय. शंकर महाराज हे आज भस्मे काकांमुळेच सगळ्यांना कळालेले आहेत. माहिती झालेत. बरोबर आहे ना. खूप तर छान. आता माझी एक इच्छा आहे की आपण ओंकारी काकांवर एखादं पुस्तक लिहावं. नाही, जरूर लिहा ताई, माहिती हवी लोकांना. बऱ्याच लोकांना माहिती माहिती नाहीये. मग अघोर गुरुजींचे जे भैया आहेत ते पण, त्यांचे म्हणजे अघोर गुरुजींचे चिरंजीव, त्यांना तर खरं सांगते इतका आनंद झाला. मला फोन करून म्हणाले, काही का असेना भस्मेताई, तुम्ही उशिरा का होईना आज उभारलात आणि काकांना हक्काचं ठाण तुम्ही दिलात. हो ना, खरं ना. काकांचं नाव होतं पण काकांचं ठाण कुठं नव्हतं. अगदी तर बरोबर आहे. हक्काचं ठाण आज तुम्ही काकांना दिलात. हक्काचं नैवेद्य, घरचं नैवेद्य, हा नैवेद्यासाठी सुद्धा काकांना 2 तप फिरावं लागलं. हो ना, खरंय 2 ना ताई. तपानंतर त्यांना काकांना हक्काचं आपल्या माणसाकडून आपल्या घरातलं अन्न काकांना मिळालं. हो ना. अघोर प्रेम एवढं मिळालं. हो. मग तुम्ही काय केलं? पुरणपोळ्यांचा स्वयंपाक केला त्या दिवशी? पुरणपोळीचा स्वयंपाक केला ना मी. हो, मी पुरणपोळीचा स्वयंपाक केला. मी फक्त काहीतरी 75 ते 80 लोकांना बोलवले होते. अरे देवा, जवळजवळ बापरे. 200 लोक पर्यंत त्या दिवशी येऊन जेवण करून गेले. त्या दिवशी माझ्या घरी शिल्पाताई आठवले, पुण्याचे प्रसिद्ध भजन गायिका आहेत त्या, त्यांना बोलवले मी. त्यांनी भजन काय अप्रतिम भजन केले. हो ना, अक्षरशः सगळे डुलतच गेले. वा वा. इतकं अप्रतिम. शिल्पा
पवन आटले या पुण्याचे आहेत आणि संगीत विशारद सध्या म्युझिकमध्ये ते MA आहेत. आकाशवाणी मान्यता प्राप्त कलाकार, शास्त्रीय उपशास्त्रीय अभंग नाट्यगीत गायिका, स्वर सागर युवा गौरव, संगीत साधना गौरव, पंचज्योती सन्मान इत्यादी पुरस्कारांनी सन्मानित. DD सह्याद्री वाहिन्यावर कार्यक्रम सादर. दिल्ली, इंदोर, गुजरात, औरंगाबाद, लातूर, मिरज, मुंबई, बेळगाव, विजापूर तसेच कर्नाटकामध्ये रत्नागिरी आणि कर्नाटकामध्ये निपाणी गाव या गावी देखील त्यांचे कार्यक्रम झालेले आहेत. आणि अशा हे आपले आठले कलाकार आपल्याला लाभलेले आहेत. आणि दुसरी परिचय देतो आहे सौ शुभांगी देशक. याही देखील संगीत PhD करत आहेत. सध्या तानपुरावर आहेत ते PhD करत आहेत. आणि त्यानंतर आहे ते हार्मोनियमवर आहेत ते सध्या शंकरराव मेत्रे. ते DCC बँकेमध्ये कॅशियर म्हणून काम करतात आणि सध्या ते हार्मोनियम वाजवतात, खूप सुंदर वाजवतात. ते देखील संगीत विशारद आहेत. त्यानंतर टाळावर वाजवते ते जोशी अनंत जोशी म्हणून आहे. आणि अशा पद्धतीने आमचे हे फक्त सेवा तुम्ही सगळ्यांनी मिळून मान्य करा एवढीच माझी इच्छा. आणि माझा परिचय सगळ्यांना आहे. मी मणिनाथ बासुदकर, तबला विशारद. आणि सध्या तबला विशारद सध्या बरेच ठिकाणी माझे पण कार्यक्रम होत आहेत आणि खूप कार्यक्रम करतो आहे. आम्ही सतत कार्यक्रमामध्ये असतो. वर्षभरातून जवळजवळ 15-16 कार्यक्रम आमचे चाललेलेच असतात. धन्यवाद. सुद्धा जेवणाचा स्वाद जो घेतला ना, त्यांचा काल सुद्धा मला फोन आला होता. काही पोळी फार आठवते हो तुमची म्हणून. काय म्हणते, गुरुगृहीचा प्रसाद आहे ना तो, अतुल्यच असणार. खरंच कमाल आहे. अगदी चव सुद्धा एवढी अप्रतिम होती त्या पोळीची. हो ना. अजून जे कोणी दर्शनाला आलेले असतात ना, त्या पोळीची आठवण काढल्याशिवाय जात नाही. कमाल आहे, कमाल आहे. किती छान, हे नाट्यमय आहे अगदी. काय म्हणूयात त्याला, काय खरंच त्याला काय नाव. आणखीन मी इकडं इतकी झुकून गेले ना, आजकाल मी जे पण काही घडते ना, फक्त बाबांच्या आणि काकांच्या म्हणण्याप्रमाणेच घडतंय. हो ना, हो ना. हा, काही जरी घडलं, काही असू दे, ते चांगलं असो वाईट असो, काही असो,
काकांनीच घडवलेलं आहे, बाबांनीच हे घडवलेलं आहे. हो ना? त्यांच्या नियोजनाशिवाय काही घडत नाही. नाही, इतक्या आता चमत्कारिक घटना झाल्यात त्याच्यावरून आपल्याला त्याची प्रचिती येतेच ना हो ताई. हो, नक्कीच. खूप. नाही, आता माझा मुलगा सुद्धा काल क्लिअर निघाला. फर्स्ट इयर म्हणतात सगळे अवघड आहे कोणत्या स्ट्रीम मध्ये आहे तो? इंजिनिअरिंग ENTC ला आहे. ग्रेट. फर्स्ट इयर त्याला 8.6 पर्सेंटाईल मिळाले. CGPA. क्लिअर पास झाला. वा फर्स्ट वा क्लास वा. मध्ये पास आपल्या झाला. WIT लाच आहे का? WIT ला. वा वा वा. तर कमाल. त्यांनी अगोदर आम्हाला कुणालाही सांगितलं नाही. हम्म. पेढ्याचा बॉक्स घेतला, जक्कलमळ्यामध्ये गेला, वा. अगोदर बाबांना सांगितलं, बाबांना पेढे दिला, आणखी मग आम्हाला आई वडिलांना आणून पेढे देऊन पाया आई पडला. गं, तुमचा आवाज सुद्धा किती अगदी छान आनंदाने ओथंबलेला आहे. खरंच कमाल खूप. कमाल. आज खूप छान. माझ्या घरात इतकं शंकरमय वातावरण आहे हो ना, ना? खूप खूप. नाही, हा पूर्ण ड्रास्टिक किंवा कमालीचा बदल आहे हो. म्हणजे जैन खूपच आहे. धर्मात असणं, तिथे ती हा. पूजा न करणं, तिथून हे सगळे विधी सुरू होणं, खूपच काय खूपच. कमाल आहे. आणखीन आम्हाला जेव्हा शंकर बाबा कोण हे माहित पण नव्हते, हम्म. अशा व्यक्तीला एवढं बाबांनी आपल्याकडे ओढून घेतलेलं आहे हो की ना. आता आम्हाला बाबांशिवाय काकांशिवाय कोणी दिसतच नाही. करमत नाही अगदी. खूप छान. ताई मला ते पावलांबद्दल सांगा ना. हा, तर ते म्हणजे पावलांचं जे आहे ते शंकर गीतामध्ये असं आहे की हम्म. अष्टमीच्या दिवशी तुळजापूरला जाताना, हम्म. तुळजापूरचं दर्शन घेऊन येताना हम्म. गाडीत बसल्यानंतर महाराजांनी समोर भस्मे काका बसले होते, बरं. आणखीन मागे महाराज बसलेले होते. हम्म. आणखीन त्यांनी महाराजांनी असं सांगितलं, काका फेटा घालायचे, हम्म. मग भस्मे फेटा निकालो म्हणाले म्हणे. बरं. आणखीन मग काढल्यानंतर काकांच्या डोक्यावर महाराजांनी आपले 2 चरण कमल त्यांच्या डोक्यावर स्थिरावले. ठेवलेले आहेत. हम्म. म्हणजे महाराजांचे दोन्ही चरण कमल जशाला तसे बापरे. काकांच्या डोक्यावर उठलेले होते. हो ना? हो. पण मग हे कसं कळालं तुम्हाला नंतर? मग नंतर कसं झालं, घरात तर काहीच माहित नाही. बरोबर. माझं लग्नही नव्हतं झालेलं. मग काका खूप थोडे सिरियस होते. अरे काका बापरे. सिरियस असल्यानंतर म्हणजे आमच्या घराच्या पुढेच काडादी हॉस्पिटल म्हणून आहे, तिथं काका ऍडमिट होते. हम्म. तेव्हा सगळे काकांची भक्त लोक यायला लागले. आणखीन मग त्यांच्या डोक्याचे पाया पडायला लागले. अरे बापरे, कसं काय? हा. हा. मग नंतर माझ्या मिस्टरांनी विचारले 1 दोघांना, तर तेव्हा आम्हाला असं कळालं की शंकर महाराज म्हणून एक खूप मोठे अवलिया. असे अवलिया आहेत. त्यांचे तुमचे भस्मे काका खूप मोठे परम भक्त म्हणलं तरी चालेल. तेव्हा तर ते कळालं. एकदम तर त्यांचे चरण कमल काकांच्या डोक्यावर आहेत, तर तशाला तसे ते उठलेले आहेत. बापरे. आणखीन एक किस्सा अजून एक सांगते. मला परवा असा उलगडा झाला की मला एक आमच्या समाजातले जैन धर्मातलेच एक भेटले होते. ते पण खूप जैन धर्मीय आहेत. तर काकांचं मला ते म्हणले की आम्ही दर्शन घ्यायला सुद्धा आम्ही आलो होतो म्हणले. तर तेव्हा काकांचं स्कॅनिंग केल्यानंतर काकांचे 2 चरण कमल त्या स्कॅनिंग मध्ये निघाले म्हणे बाबा. काय सांगताय? हा, मी हे त्यांच्याकडनं ऐकले बरं का. मी बापरे. विचारले मिस्टरांना, तर मला म्हणले नाही गं, मी तर काही हे ऐकलो नाही बाबा म्हणले. पण त्यांनी ठामपणे सांगितलंय, ह्याचं मी हे आहे म्हणले, साक्षीदार आहे. साक्षीदार आहे. वा वा. मी त्या एक्सरे ह्याच्यामध्ये स्कॅनिंग काढताना चरण कमल डोक्यावर निघाले होते. वा, कमाल आहे. हा. धन्य आहेत ते आत्ता शंकर ऐकलं बरं का. महाराज आणि धन्य तुमचे ओंकारनाथ भस्मे काका. कमाल आहे. खूप खूप. अशा घरात सून म्हणून प्रवेश मिळणं हे किती मोठं भाग्याचं खूप लक्षण आहे. मोठं. तुमची खूप पुण्याई असेल, जन्मजन्मांची पुण्याई असेल, म्हणून तुम्ही या पुण्याई घरात आलात ताई. आणखीन मग मी काकांचा मोठा फोटो जो केलेला आहे, आणखीन काकांचा घड्याळ आणि चष्मा मला नंतर योगायोगानं तो पण मिळाला बरं का. अच्छा. नंतर असं सहज पेट्या अगोदर इतक्या वेळा आम्ही बघितले, पण तेव्हा कधी मिळालंच नाही. आणि बरोबर. नंतर आता 2-3 वर्षात आम्हाला चष्मा आणि घड्याळ मिळाला. मग मी नंदेला पण विचारले की हे कोणाचे आहे. ती म्हणली ओंकारी काकांचंच आहे, कारण ती जास्त राहिलेली ना काकांसोबत. बरोबर बरोबर. मग तिला विचारायची मी की बाबा प्रत्येक आता सुद्धा मला काही काकांचं कळालं ना, मी तिलाच फोन करते की स्मिता ते असं असं म्हणता येतो, तर हे खरं आहे का. मग ती काय असेल ते उलगडा त्याचा करते. म्हणजे त्यांची मुलगी का? नाही, नात. बरोबर. नात. हा. बरोबर, तुमची नणंद म्हणजे. माझी नणंद. मग तेव्हा काकांचं चष्मा घड्याळ विचारल्यावर तीच म्हणाली की नाही, हे ओंकारी काकांचंच आहे. मग मी त्याला छान लॅमिनेशन करून म्हणजे एक बॉक्स केला आणि तो पण दर्शनाला मी ठेवलेला आहे. हो ना. पण मग हे ओंकारनाथ भस्मे काकांच्या मुलांकडून किंवा त्यांच्या पिढीकडून तुमच्यापर्यंत कसं नाही पोहोचलं त्यांच्याबद्दल किंवा शंकर महाराजांबद्दल? त्यांची इच्छाच नव्हती ना. म्हणजे कसं झालेलं होतं, माझे सासरे, आम्ही त्यांना मी पप्पा म्हणते, तर पप्पांना म्हणजे पप्पांचे वडील असे हे 3 भाऊ
बरं. पहिले नेमिनाथ भस्मे, 2 नंबरचे नारायणराव भस्मे, 3 नंबरचे ओंकारनाथ भस्मे. हं. मग काय झालेलं की ओंकारनाथ भस्मेंचं म्हणजे भस्मे काकांचं जेव्हा लग्न झालं, हं. नंतर थोड्याच दिवसात काकांची मिसेस गेली डिलिव्हरीमध्ये. अरे बापरे! मग काकांचं पूर्ण जीवन माझ्या सासूबाईंसोबतच त्यांनी घालवले. माझी बरोबर. सासूबाई म्हणजे काकांची खूप लाडकी. हो ना? कुठेही गेले तर भावाची सून कधीही म्हणलेले नाहीत. हं, ती हं, हं. माझी सूनच आहे. बरोबर. आणखीन अजून एक सांगायचा किस्सा. ते वेळ आहे ना, बोलू ना मी? हो, तुम्ही बोलत राहा ताई. खूप हा. छान, मी ऐकते. कसं झालं माहिती का, माझ्या सासूबाई जेव्हा प्रेग्नेंट होत्या, हं, हं. तेव्हा सासूबाईंना अक्षरशः रक्ताच्या उलट्या होत होत्या. बापरे! इतकं की त्यांची तब्येत इतकी ढासळली. हं, हं, डॉक्टरांनी हं. सरळ स्पष्ट माझ्या सासऱ्यांना बोलवून काय सांगितलं, एकतर बाई वाचेल नाहीतर मुलगा म्हणजे आतमधलं बाळ तरी वाचेल. अरे बापरे! हा, तर हं, हं, तुम्ही हं. काय असेल तो निर्णय घ्या. बरं. तर मग सगळ्यांनी घरात निर्णय घेतला की नाही, आपल्याला बाळ आपण काढून टाकून आपण आपल्याला ह्यांची अगोदर तब्येत नीट करू. हं, 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 मग हं. हे सगळं ठरलं बाळ काढायचं वगैरे. बरं. अचानक त्यावेळेस ओंकारनाथ भस्मे कुठल्या गावावरून आले माहित नाही भस्मे काका. त्यांना अच्छा. हे आवडलंच नाही. हो, मग हो, हो. कुठं चालली तयारी, सगळी कुठं जायची म्हणजे तयारी हे चालू त्यांच्या आहे. भावजईच्या बाबतीत झालेलं होतं. नाही, ओंकारनाथ त्यांची त्या सून सुनेच्या बाबतीत. मोठ्या भावाची सून, माझ्या बरं, बरं. सासूबाई. बरं, बरं. हां. हा, मोठ्या भावाची सून. बरं. माझी सासू मी सांगते ना, सारखं हा उल्लेख करते की माझ्या सासूबाई भस्मे काकांच्या इतक्या लाडक्या होत्या. अच्छा. ती कसा उलगडा तो पण पुढे सांगते. काल बरं. घडलेलीच घटना आहे ही पण. अच्छा. हां, हां. तर मग सासूबाईंना त्रास व्हायला लागल्यानंतर हं, ते हं. काढायला निघाल्यानंतर काका आले. हं, काका हं. म्हणले, कुठं जायची तयारी आहे? मग माझ्या सासऱ्यांनी सांगितलं असं असं आहे. हं, काका हं. म्हणाले, कुठंही जायचं नाही. हं. आतमध्ये मुलगा आहे आणि हो. मुलाचे पाय वाकडे आहेत. अरे बापरे! त्यामुळे ह्या बाईला त्रास होतोय. तर कुणीही कुठं जायचं नाही. हे लेकरू होऊ द्यायचं. मग हो. सासूबाईंची तशीच गोळ्या औषधावर केलं. डिलिव्हरी झाली. म्हणजे भस्मे काकांनी स्वतः औषधं हं, हं. जर्मनवरून मागवले होते म्हणे बरं का. हो. हो, त्या सासूबाईंसाठी. काळी. त्या काळी हो. जर्मनवरून भस्मे काकांनी औषधं मागवली म्हणे. हं. सासूबाईंना देत होते. मला हे सगळं सासूबाई सांगितलं हां. मला काहीच माहित नाहीये. बरोबर. मग त्यांनी रक्ताच्या उलट्या वगैरे कमी झाल्या त्यांच्या. हं, 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 हं. थोडीफार प्रकृती ठीक-ठाक होत होती. हं. मग जसं त्यांनी भस्मे काकांनी सांगितलं तसं माझे मिस्टर जन्माला आले. बरं. जन्माला आल्या-आल्या त्यांचे दोन्ही पाय वाकडे होते. हो. दोन्ही पाय वाकडे होते. मग 6.25 महिना झाल्यानंतर हं, हं, हं. भस्मे काका स्वतः माझ्या मिस्टरांना हातात घेऊन खैरनार हॉस्पिटल आहे. तिथं हं. नेऊन दाखवले. त्यांनी ऑपरेशन केलं. काकांनी डॉक्टरांना सांगितलं, हं, हं, हं. काय असेल ते ऑपरेशन करा तुम्ही म्हणून. बरं. त्यांनीच ऑपरेशन केलं. 6.25 महिना, 1.5 महिना नाही, 6 महिने त्यांच्या पायाला प्लास्टर होतं. हो. 6 महिन्यापर्यंत माझे मिस्टर भस्मे काकांच्याच मांडीवर असायचे. काय कमाल हां, आहे. हां. हां, त्यांनी हां. त्यांना सोडलं नाही, ह्यांनी त्यांना सोडलं नाही. हो ना, हो ना. हां. मग ते 6 महिन्यानंतर मग ते हळू-हळू टाके काढले, प्लास्टर काढले. मग थोडंसं पाऊल त्यांचे वाकडे पडत होते. हं. काकांनी त्याला खूप त्यांना सांभाळलेलं आहे. हो ना? हां. मग म्हणून आज हे सगळं मला आज भस्मे हो. काकांचं माझ्या पूर्ण घरात 2 पिढ्या गेल्या. आमच्या सासूबाईंनाही काही माहित नव्हतं. हं, हं. त्याच्यानंतर माझी पण आता अर्धी गेल्यासारखेच आहे. हो ना, हे हो ना. सगळं मला आत्ता काय म्हणतात 24 वर्षानंतर मला हे सगळं मिळालेलं आहे. तुमच्या मुलाच्या रूपाने ते पुन्हा सगळं पुनरुज्जीवित झालेलं आहे. सगळं मला आता काकांचं मला आता आलेलं आहे. हो ना? तुमच्या आज एक-एक शब्दात अगदी आनंद ओसंडून वाहतोय. तुम्ही किती आनंदी आहात. आणखीन मला म्हणजे परवा शुभांगी ताई सुद्धा म्हणाले, की शुभांगी उशिरा बुवा. का हं. होईना हं, हं. काकांनी स्वतःच्या घरातला माणूस उभा केला की नाही म्हणाले. हो. गेले काकांचे हे शब्द. हो ना? उशिरा का होईना स्वतःचा हक्काचा माणूस उभा केले की नाही म्हणाले ते. नाही, ही परंपरा पुढे सुरू राहिली पाहिजे. त्यांच्या हां, निमित्ताने हां. का असेना लोकं शंकर महाराजांची भक्ती, सेवा करू लागतील, स्वामींची हो, करू लागतील. हो, हा हो. उद्देश असेल. आपल्याला कदाचित तेवढं म्हणजे समजतही नसेल काय त्याच्या मागे उद्देश आहे. हां. त्याच्या मागे काय असेल ते असेल. पण मी आज जे काही आहे ते फक्त भस्मे काकांमुळं, आणखीन शंकर महाराजांमुळं हो मी ना? आज इथे एवढं व्यवस्थित टिकलेली आहे. नाही, कमाल आहे तुमची बाबा. हां. आणि खरंच खूप छान, म्हणजे मलाच इतकं छान वाटतं ना, की मला अशा व्यक्तीशी बोलता आलं, की जी भस्मे काकांशी आणि शंकर हो. महाराजांशी निगडीत आहे आणि तुम्ही मला एवढा वेळ दिलात. मी आता कसे तुमचे धन्यवाद मागू? मी हो. तुम्हाला मगाशी तुमचा फोन आला होता. त्याच्यानंतर तुम्ही म्हणालात, की 10 मिनिटांनी मी करते फोन. हां, तुमचा फोन आला ना ताई, तेव्हा मी हां. किचनमध्ये होते आणि अच्छा. इतका तीव्र मला हिना अत्तराचा सुगंध आला
आणि बापरे! काही सेकंदच होता, एक 5 ते 6 सेकंद. त्यानंतर मी महाराजांपाशी बसले मंदिरासमोर आमच्या, हां, हां, काय हां, म्हणतात हां, हां. देवाऱ्याच्या समोर, आणि तो गेला सुगंध, आणि मग परत तुमचा फोन हां. 10-15 मिनिट झाले तरी येईना. मग मी पुन्हा महाराजांना म्हटलं, "कदाचित आज येणार नाही का? किंवा तुम्ही प्रसिद्धीपासून दूर राहता असं म्हणता, त्याच्यामुळे हां, हां. कदाचित हे रेकॉर्ड होणार नसेल." मग माझ्या दुसऱ्या मनाने मला समजवलं, की "अगं, शंकरगीता लिहायला सुद्धा 12 वर्षाचा अवधीमध्ये गेला. बापरे! अ, ओंकारनाथ भस्मे काकांना सुद्धा त्यांच्या घरी यायला इतकी वर्ष गेली, आणि वर्ष. तुला साधं काही 10 मिनिटं थांबता येत नाही का?" असं मी स्वतःला समजावलं, आणि तुमचा तुमचा फोन फोन आला. आल्यानंतर मी 8 दिवसाचा अवधी का घेतला खरं सांगू? हं, मी हं, रोज हं. काकांना कौल लावत होते. अच्छा. काका आज बोलायचं का? काका हं. आज बोलायचं का? काकांनी फुल पाडलंच नाहीये 8 दिवस झाले. मग ओह! आता दुपारी काकांचं सकाळी लावलेलं फुल हं, हं. काकांना कौल दिला मी. म्हणजे हं. रोजच येत होते, "काका आज बोलू का मी? हं, काका आज हं, हं, बोलू हं. का मी?" काकांनी मला होकार आरती दर्शविलेलाच नव्हता. बरं. मग मगाशी दिवा लावायला जेव्हा गेले, हं, हं. तेव्हा परत विचारल्यावर फुल पडला. अरे! फुल पडला, की मग मी तुम्हाला लगेच फोन केले, "ताई मला आज वेळ आहे बरं का" म्हणून. काय मी आता काही एवढी बोलावं? बिझी नाहीये. मला वेळ असतोच. हो फक्त ना. काकांची परमिशन घेतल्याशिवाय हं, हं, हं. मी हे बोललेली नाही. नाही, ह्या 10 मिनिटाच्या कालावधीत मी सुद्धा देवासमोर बसले हो. ना, तेव्हा मी शंकर महाराजांना सुद्धा म्हटले, की "महाराज, माझ्याकडून काही चुकत नाहीये ना, म्हणजे तुमची इच्छा हां, असेल हां. तरच हे होऊ देत. उगाचच मी कुठेतरी फोर्सफुली हे पब्लिसिटीसाठी हां, करते, हां. असं त्याचा होऊ नये असं अर्थ. नाहीये. हां, हो, हो, तुमच्याकडून ते हो. होऊ देत." हां आणि ना. झालं ते म्हणून हा रेकॉर्ड. 8 दिवस अवधी त्यासाठीच लागलेला. बघा. रोज काकांना फुल ठेवत होते, विचारत होते. काकांना दिवा लावताना सुद्धा विचारायची, काकांनी हं. होकार आरती दिलेला नाही. उद्या बापरे! सकाळच्या पूजेपर्यंत फुल होतं तिथंच राहायचं. हो ना? मग आता पुन्हा आज दिवसभर पण होतं. मग आता दिवा लावायला जेव्हा गेले, तेव्हा मी हं. काकांना परत विचारले, "काका काय कमाल आहे करू? ना? फोन करू का?" त्याच करू वेळेत का आपण म्हणायला, की लगेच वरनं फुल काकांच्या डोक्यावरनं पडलं. म्हणजे किती मग मी गंमत आहे बघा. त्याच हां. वेळेत मला तो हिनात्तराचा सुगंध यायला, तुम्ही पण आणि मी तुमच्या पण देवाऱ्यासमोर आणि विचारायला. मी पण माझ्या देवाऱ्यासमोर बसलेली असताना. काय म्हणावं याला आता? हां. काय मग खरंच. काय. कारण काकांना प्रसिद्धी आवडतच नव्हती ना. हो ना, हो ना, काकांनी हो ना. कधीच स्वतःचं काहीच केलेलं नाही. बरोबर. मला आता परवा हं. ह्याच्या वेळेस 15 तारखेला जेव्हा महाराजांचा समाधी दिन होता ना, बरोबर. तेव्हा मला तिथं असं कळालं, की हं, भस्मे काकांना हं. शंकर महाराजांनी स्वतःचे कपडे, अजून असं हो. काही-काही वस्तू दिलेले होते, की बरं, बाबा बरं. हे ठेव तुझ्यापाशी हं, म्हणून. आठवण म्हणून. हं. हां. तर त्यांनी ठेवलेलं नाही स्वतःपाशी किंवा हो. स्वतःच्या घरी काहीही आणलेलं नाहीये. हं, 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 त्या हं. गोष्टी जे भक्त होते ना, त्या भक्तांना त्यांनी दिलेले आहे. देऊन टाकलेलं आहे. बरं, येस. बरं, बरं. त्यांनी हो ना. घरी काहीच आणलेलं नाहीये. नाही, असा भक्तच विरळ आहे का हो? आजकाल काय खरंच म्हणतात आहे. ना, थोडीशी सेवा करतो, पण आपण त्याचं किती अवडंबर हां. माजवतो. लगेच मला आणि हे मिळू दे, ते मिळू दे, माझं असं असं आपण खरंच येतं त्यावेळेला. हो ना, हो पण ना. भस्मे काकांनी एवढी निस्वार्थ सेवा केलेली होती ना, हम्म. की त्यांनी स्वतःजवळ काहीच ठेवलेलं नाहीये. बघा ना, कमाल हां. आहे. आणखीन महाराजांनी पण नंतर काय केलं काकांना, हं, की म्हणले, "आता एवढ्या वर्ष तू माझी सेवा केला, आता हं, तू हं. तुझ्या जैन धर्मामध्ये जा." आम्हाला बरं. हे रुपनर काकांनी सांगितलं बरं का. अच्छा. हां, 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 हां. की "तू तुझ्या जैन धर्मामध्ये जा." हं, पण हं. काका इथं आल्यानंतर काकांचं मन जैन धर्मात लागलंच नाही. बरं. अजिबात काकांचं मन लागेना. हं, मग हं, हं. काका अगदी व्याकुळतेने महाराजांना हाक मारायचे. हो, पण हो. तरीही यायचे नाहीत हं, महाराज. हं, हं, मग त्या व्याकुळतेमध्ये हं. काकांनी लिहिलेलं भजन आहे. सद्गुरुनाथा हात जोडतो अंत अच्छा! नको पाहू. ते त्यांनी लिहिलेलं आहे? येस, हे भस्मे काकांनी लिहिलेले आहे. अरे हां, बापरे! माहिती नव्हतं सद्गुरुनाथा मला. हात कुणालाच माहीत नाहीये हे. ते मला परवा असं कळालं, की काका बसमध्ये बसल्या-बसल्या तिकिटाच्या मागं हे हं. लिहिलेलं होतं. आई गं! सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू. हो ना, हो उकलूनी ना. मनीचे हितगुज सारे वद कवना दाऊ. आता खूप तरी तू छान आहे. मला भेट. हं, 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 हं. असं काकांनी त्या भजनातून हे सांगितलेलं त्यांची व्याकुळता, त्यांची आत्मीयता हे सगळं त्यांनी त्यांच्या भजनामधून महाराजांना बोलून हं, हं. दाखवलेलं आहे. हो ना? हां, हं. मग नंतर महाराजांनी परत दर्शन दिलेलं आहे. ओह! हां. कमाल आहे. तुमच्यामुळे किती छान-छान माहिती मिळते. ताई, काय आता तुमचे कसे आभार मानू मी? मला काय म्हणूयात, माझी कुठेतरी थोडीफार पुण्याई असेल, त्याच्यामुळे मला हे बोलता येतं तुमच्याशी. खूप छान ताई. काय आता माझ्याकडे शब्द नाहीयेत. मी किती तुमचे आभार मानू, आणि खरंच मनापासून बोलते मी हे. थँक यू सो मच ताई. स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सिद्धांत अवधूत चिंतन श्री स्वामी श्री
अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा योगीराज श्री सद्गुरु शंकर बाबा महाराज की जय. हे दादा जय शंकर 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 जय शंकर जय शंकर जय आल्याला कोल दिला. जय शंकर दिव्यातलं तेल त्यांना असं म्हणायचं मला बाकी काय नाही बाबा मालिक काकांनी कधी स्वतःचं नाव केलं नाही. काकांकडे ही पण विद्या होती म्हणे की झाडाचं पान तोडलं ना पुन्हा त्याला झाडाला लावता येत होतं म्हणे काका. हे पण काकांना आणखीन काकांना विशेष करून वाचा सिद्धी सुद्धा काकांना होती म्हणजे जे बोलतील ते खरं व्हायचं. हा काकांची हो जे बोलतील ते होणार. आणखीन आज परवा दत्तयाग जेव्हा झालं तेव्हा मला पण असं त्यावेळेस असं कळालं की अक्कलकोट स्वामी समर्थांच्या तिथं जे अन्नछत्र चालू आहे बरोबर ते काकांनीच चालू करायला लावलेलं आहे. हो का? सुरुवात जेव्हा झाली तेव्हा बरोबर बरोबर जेव्हा झाली तर त्यावेळेला काकांना तिथल्या लोकांनी असं म्हणले की आम्हाला कुठलं अन्न मिळणार आहे, आम्ही कुठून चालू करायचं का? तर काकांनी स्वतःच्या हातातून असं ओंधळ करून स्वतः काकांच्या हातातून तांदूळ पडत होते म्हणे. बापरे. या तांदळाची खिचडी करा म्हणून. हो मी पण म्हणजे मी एक केला व्हिडिओ ना त्याच्यामध्ये पण आहे काही साधू लोक तिथे आले आणि त्यांना जेवायला मग तिथल्या राजांनी मालोजी राजे होते बहुतेक त्यावेळेस त्यांनी मग दिलं. मग ही परंपरा कशी पुढे सुरू राहणार. मग काही घरी जाऊन त्यांनी भिक्षा पण मागितली राजेंनी स्वतः आणि मग त्याच्यानंतर अन्नछत्राची निर्मिती झाली. पण हे माहिती नव्हतं मला ओंकारनाथ भस्मे काकांनी चालू केलेली. हो बघा कमाल आहे ना. माहिती नाही. एवढ्या खिचडीचं रूपांतर आज एवढ्या मोठ्या अन्नछत्रामध्ये झालेला. प्रचंड मोठं अन्नदान सुरू आहे. त्याच्यासाठी 1 रुपया घेतला जात नाही. खूप मोठं काम आहे. परवा पौर्णिमेला सकाळी माझा मुलगा उठला तयार झाला पटपट. मी म्हणलं कुठं निघाला? मी चाललो अक्कलकोटला. मी म्हणलं का रे? नाही मला जायचंय अक्कलकोटला. जा बाबा मी कशाला नाही म्हणू. ओंकारनाथ भस्मे तुला बोलून घेत असतील, स्वामी महाराज बोलून घेत असतील ना म्हणलं तू. पण त्याला म्हणलं अरे सिद्धांत आज पौर्णिमेचा दिवस खूप गर्दी असते बेटा. बरोबर. नाही मम्मा मला तरी पण जायचंय. ठीक आहे बाबा. सगळं फ्रेश वगैरे झाला. बाबांचा अभिषेक केला. काकांची आरती वगैरे म्हणलं 11 वाजता गेला. 11:30 पुणे भरायला तर तिथून व्हिडिओ कॉल केला. मला म्हणला बघ मम्मा काहीही गर्दी नाहीये म्हणला. बघा त्या दिवशी पौर्णिमा होती. वटपौर्णिमा बहुतेक ते बैलपोळा वगैरे म्हणून पण इकडे काय काय लोक करतात ना. वटपौर्णिमामुळे किंवा त्याच्यामुळे गर्दी काहीच नाही. मला मी इतकं छान दर्शन घेतलं बघ मम्मा म्हणला. म्हणलं बरं करून घेतलं. मुलाची पण खरंच कमाल आहे. एवढं शिक्षण छान काय म्हणत असं नाही की शिक्षण कमी आहे किंवा यातलं काही माहिती नाही म्हणून अध्यात्मात आहे. एकीकडे इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असताना सुद्धा इतकं छान मनापासून तो करतो. त्याला पण ते तसे संकेत मिळत असल्याशिवाय या मार्गाकडे वळणार नाही कोणी. एवढं नाही खूपच छान. आता परवा दत्त जयंती दिवशी घडलेला किस्सा. सिद्धांत सहज दुकानी चालला. बाळवेतला एक आजोबा त्याला थांबवले आणि म्हणले की अरे इथं स्वामी समर्थांचं मंदिर आहे ना म्हणले इकडं कुठेतरी. मग तो म्हणाला हो आहे ना. तर मला सोडशील का तू? मग सोडतो ना. तर मागे बसले त्याच्या आणि पुढे गेल्यावर त्याला विचारले तू भस्मे ना रे म्हणले. त्यांनी म्हणला हा तुम्हाला कसं कळलं? कुठून तर कळू दे मला सोड स्वामी समर्थाच्या मंदिरामध्ये. शंकर महाराजच आले असतील त्याच्या मागे. मग त्यांनी सोडलं तिथं. सोडल्यानंतर गाडी लावून असं निघणार. मला त्याला विचारले आत येणार नाही का दर्शनाला? यायला लागलो ना. हे काय गाडी लावायला लागलो म्हणलं. गाडी तिथे लावला. आतमध्ये त्यांना घेऊन गेला. स्वामी समर्थांचं दर्शन ते घेतलं. आणखीन परत त्याला विचारले म्हणे की तुझ्याकडे गाडी आहे ना तर असं करतो मी पेट्रोल घालतो तर आपण अक्कलकोटला जाऊयात म्हणून. तर सिद्धांत थोडस घाबरला अगोदर. बापरे आता अक्कलकोटला. कारण त्याला मी एवढ्याला सोडलेली पण नव्हते आणि तेवढं तो कधी गेला पण नव्हता. अनोळखी माणसं बरोबर. आणखीन एवढं मी कसं जाऊ.
तर तो काय म्हणाला की नाही माझे डॅडी रागवतील. कशाला तुला कोण रागवते रे, चल मी घेऊन जातो. हो. तर त्यांनी एवढं पण म्हणला की नाही आजोबा, आणखीन आज दत्त जयंती असल्यामुळे खूप गर्दी असणार आहे. बरोबर. त्याची काळजी तू का करतो, तुला गाभाऱ्यापर्यंत मी घेऊन जातो की म्हणाले ते. हो बघा. पण त्याची डेअरिंग झाली नाही बरं का खरं. बरोबर. नाही खरं. तो म्हणला नाही नाही म्हणला की मला दुकानी उशीर होते, मी निघतो. म्हणून पाया पडल्यानंतर बाकमन अशी जोरात बुक्की घातली त्याच्या पाठीत. म्हणजे अगदी हे महाराजांसारखंच झालं. महाराज करायचे ना. नाही तर मला सांगा, कोण अनोळखी माणूस ज्यांनी आपल्याला हेल्प केली त्याच्या पाठीत बुक्की मारेल? कोण कशाला मारेल? 2 बुक्क्या घातल्या पाठीत. म्हणले विसरत जाऊ नको, येत जा रोज इकडं. आता म्हणून 2 पेढे त्याच्या हातात दिले. परत एकदा पाया पडल्यावर पुन्हा एक बुक्की घातली. आणि शेवटी ही मुलाची किस्ती. तो काय केला, आला बाहेर, पेढा वगैरे सगळं खाल्ला, गाडी वळवला. परत त्याच्या मनात काय आलं माहित नाही. परत गाडी वळून परत मंदिरात गेला आजोबा बघायला. आजोबा त्याला कुठेही दिसले नाही. अरे बापरे, काय म्हणावं याला. ते आजोबा दिसले नाही. मग मी लेले काकांना फोन केला. मला ह्याच्यातलं सगळा उलगडा लेले काका करतात बरं का. कारण लेले काकांचा अभ्यास इतका जबरदस्त आहे. हो ना. नाही तुम्ही म्हणालात ना त्यांना गहिनीनाथांनी पण दर्शन दिलेलं आहे. हो गहिनीनाथांनी दिलेलं आहे, नरसिंह सरस्वतींनी दिलेलं आहे. बघा, कमाल आहे. मग मी लेले काकांना फोन केला. लेले काका म्हणले अगं बाई, साक्षात महाराजांनी घातली बुक्की म्हणले त्याला. आणि गुरुच्या हातून मार खाणं ही सगळ्यात मोठी काय म्हणू बक्षिसाचा प्रकार आहे हा कुठल्याही शिष्यासाठी. खूप छान. त्याला परत 1-2 पण विचारला, इथून कुठले आजोबा जाताना दिसले का हो, दिसले? बाबा आम्ही कुठले आजोबा पाहिलेच नाही म्हणे. बघा ना, किती छान. स्वामींपर्यंत घेऊन गेले ते त्यांचेच गुरु असल्यामुळे. काय एक कमाल गोष्टी घडतात ना खरं. नाही, ह्याच्यातला आनंद तुम्ही कुठल्याच गोष्टीत मोजूच शकत नाही. इतकं सुंदर आहे. कुठं मोजमापच नाही. कदाचित काय म्हणूयात, सिद्धांच्या हातून सुद्धा खूप मोठं काहीतरी स्वामी सेवेचं, शंकर महाराजांच्या सेवेचं कार्य घडणार असेल. त्यामुळे या गोष्टी घडत असतील. खूप छान ताई, तुमचे हे अनुभव ऐकत राहावे असे आहेत आणि अजूनही याच्या पुढे असेच तुम्हाला अनंत पटीने अनुभव येऊ देत. शंकर महाराज तुमच्या पूर्ण कुटुंबाचं रक्षण करू देत आणि प्रगती उत्तरोत्तर तुमची अशी होऊ देत. खूप छान वाटलं मला तुमच्याशी बोलून. मी हा अनुभव शेअर करते ताई. हो चालेल. आणखी मी म्हणले कालच घडलेला किस्सा जो होता ना, काकांचं कालच स्वलिखित लिहिलेलं, बँकेला लिहिलेलं लेटर आहे की माझी सध्या तब्येत ठीक नाहीये, गुडघे दुखत असल्यामुळे मी बँकेत येऊ शकत नाही. तर माझी जी पण काही रक्कम आहे ती रक्कम माझी सून सौ चंद्रकला नंदकुमार भस्मे फक्त हिच्याच हातात ती रक्कम द्यावी. म्हणजे तुमच्या माझ्या सासूबाई. वा वा वा. माझ्या सासूबाई. मी म्हणते ना, माझ्या सासूबाईंवर खूप जीव होता. हो ना. खूप जीव होता. हो, तुमचं कविता प्रत्येक वेळेला मी कविता भस्मे. बरोबर. मी म्हणलं सासूबाईंनी हयात असताना सेवा केली, मी फोटोत गेली की मी सेवा केली. नाही म्हणजे साईबाबांनी कसं म्हणजे त्यांच्या काय म्हणूयात निर्वाणाच्या वेळी 9 रुपये दक्षिणा दिली होती त्यांच्या अतिशय प्रिय अशा सेवेकरीला. तसं ते तुमच्या बाबतीत सुद्धा कुठेतरी बक्षीस म्हणून दिल्यासारखं आहे. ते जपून ठेवा पैसे. हो, खूप छान अनुभव. मी ते लिहिलेलं पण ते कागद थोडंसं, आणि एवढ्या वर्षात कुठंच आम्हाला ते कागद मिळाले नाही. आम्ही एवढ्या वेळा घरे चेंज केलीत ना, वर्धमान नगर मधून हरिपदमला गेलो, तिथं 10 वर्ष राहिली. आमचं मन स्थिरच नसायचं. हो ना. की असं कोणी काही आलं की बरं ठीक आहे, नाही घर सोडा, हा ठीक घर सोडलं. म्हणजे तुमचे एवढे सगळे प्रॉब्लेम्स बघूनच त्यांना कुठेतरी वाटलं असेल की आता या परिवाराला आपली गरज आहे, इथे आपण येणं महत्वाचं आहे. स्थिर करायलाच ते आले असतील कुठल्या ना कुठल्या. खरंच नाही, त्यांच्यामुळेच आम्ही स्थिर झालेलो. आज घरात माझं जे पण वातावरण आनंदाचं आहे ना, हो ना, फक्त या 2 माणसामुळेच आज आहे. खरे. नाही, कमाल आहे. खूप छान. एवढ्या दिवस आपल्याला हे कागद मिळाले नाही, आताच कागद कसं काय मिळालं, आणि ते कागद थोडंसं जीर्ण झालं. मग कुठे मिळालं? घरातच एका कॅरी बॅग मध्ये मिळालं. अरे बघा. मी म्हणलं याला लॅमिनेशन करून व्यवस्थित. बरोबर, आठवण येते. अगोदर पाया पडली. मी म्हणलं काकांनी लिहिलेलं म्हणजे काकांची ऊर्जा अक्षरामध्ये. शंकर महाराजांची जशी सही असलेलं एक छोटस काय म्हणतात डॉक्युमेंट आहे, तसं तुमच्या बाबतीत झालं. ते मला मिळालं काल. मी अगदी पाया 35 तिजोरीमध्ये ठेवले ते. किती छान. म्हणजे विशेष आहे, तुम्ही इतक्या गोड आहात, इतकं तुम्ही मनापासून करताय, म्हणजे तुमचं खरंच कौतुक आहे बाबा. खूप छान अनुभव आहे ताई. थँक्यू सो मच. आणि तुम्ही मला सांगितलं मगाशी तुम्ही कौल लावला, ते पण मला ऐकून इतकं बरं वाटलं
मी त्यासाठी 8 दिवस तुम्हाला कॉल बॅक हो ना नाही बरोबर. आणि मला नाही बोलत आहे तर मी काय कसं सांगू. नाही आणि या गोष्टी कशा असतात ना वरून आलेल्याच चांगल्या. कारण आपण म्हणजे मला तर त्यातलं काही फारसं कळत नाही. आपल्याकडून चूक होऊ नये माझंही तेच म्हणणं असतं की बाबा आपण असं काहीतरी वागावं की ज्याच्यामुळे स्वामी किंवा शंकर महाराज आपल्यापासून दूर होत असतील तर ते काहीच नको मला. त्यामुळे ती भीती पण असते मनात की नको बाबा आपल्याकडून काही चूक होऊ नये. पण छान बरं झालं त्यांच्या काहीतरी मनात असेल म्हणून होत असेल. मी माध्यम ठरले ह्याच्यात मला खूप आनंद आहे. थँक्यू सो मच. माझी पात्रता नसताना सुद्धा तुम्ही मला एवढं सगळं विचारताय. तुमची पात्रता खूप आहे ताई. त्याच्याशिवाय तुम्ही बसवेंच्या घराण्यात नाहीये ताई. काय म्हणतात जन्मजन्मीची पुण्य आहे. त्याच्याशिवाय इतकं छान मिळणं म्हणजे तेवढा त्रास पण सहन करावा लागतो अशा लोकांना प्रचंड. पण त्याच्यातून प्रगती पण अलौकिक होते. माझ्या घरी कोणी पण दर्शनाला आले ना इतके ते सुद्धा आनंदून जातात ना. मला काय म्हणतात की तुमचा चेहरा तेवढा हसरा आहे ना आम्हाला तुमचा चेहरा बघूनच आम्हाला प्रफुल्लित होतो. नाही तुमचे तुम्ही सांगते ना म्हणजे वाक्य पण नाही तुमच्या शब्दात ओसंडून वाहतोय आनंद. इतके तुम्ही म्हणजे मनापासून बोलताय अगदी. काकांचे येणारे कुठलेही भक्त ना एवढं आनंदून जातात ना जाताना. वातावरणच तसं असेल ना. हो त्यांना आपण प्रत्येकाला कमीत कमी चहा तरी दिल्याशिवाय मी सोडत नाही. आणि ही शिकवण काकांची आहे बरं का. जेव्हा काकांना भेटायला जेव्हा कोणी यायचे ना काका अगोदर आमच्या सासूबाईंना चंदाबाई चहा ठेवा. शंकर महाराजांना आवडायचा त्याच्यामुळे ती प्रथा कंटिन्यू ठेवली. मग ते सासूबाईंचं सांगितलेलं ऐकून मग मी आलेल्या माणसाला चहा दिल्याशिवाय तरी जाऊच देत नाही. तुम्ही पण तुमचंही कौतुक आहे. तुम्ही पण हे फॉलो करताय. नाही तर आजकाल कोणी एवढं तेवढं करत नाही ना. म्हणजे मानणारे सुद्धा लोक फार कमी आहेत. म्हणजे प्रत्यक्ष तुम्ही आता मला सांगा तुम्ही काय भस्मी काकांकडून त्यांचे जे काही शंकर महाराजांचे चमत्कार असतील किंवा जे काय असेल त्याबद्दल काहीही ऐकलेलं नाहीये. तुम्हालाही फारसं माहिती नव्हतं पण माहिती पडेल तेव्हापासून तुम्ही इतकं प्रेमाने करताय हे सुद्धा फार महत्वाचं आहे. त्याच्याशिवाय तशी पात्र व्यक्ती असल्याशिवाय त्या घरात अशी लोक येतच नाहीत ना किंवा ते पुन्हा येऊ शकत नाहीत. पुण्य येईल तुमचे. नाही खूप छान. चालेल मी शेअर करते अनुभव. ठेवू. श्री स्वामी समर्थ. जय शंकर महाराज. गुरुदेव दत्त. दिगंबर तू अवदुंबर दत्त दिगंबर तू अवदुंबर दत्त दिगंबर तू अवदुंबर दत्त दिगंबर. तू अवदुंबर दत्त दिगंबर त्रिलोकधारी श्री स्वामी समर्थ. त्रिलोकधारी श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.